जय हिंद मित्रांनो, मी वनरक्षक ए.एस. सहाने आपल्या सर्वांचं आपलंच हक्काचं व्यासपीठ वर्दी वॉरियर ऑफिशियलवर सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्याला वनरक्षक समजलं, पण वनसेवक म्हणजे काय? सेम आहे का? कायमची नोकरी आहे का? पगार किती मिळतो? नेमका हा विषय काय? या आणि अशा अनेक तुमच्या मनातील प्रश्न आणि शंकांची उत्तरे मिळवण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. गेल्या खूप दिवसापासून आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये वनसेवक पदाबद्दल खूप सारे प्रश्न आले आहेत. म्हणूनच वनसेवक पदाची ए टू झेड माहिती, ज्यामध्ये वनसेवकाचं काम काय असतं, त्याच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या असतात, त्याला पगार किती मिळतो, भरती प्रोसेस कशी असते, प्रमोशन होतं का, तर माहीत करून घेऊ हे सर्व आणि सगळं सगळं. चला सुरू करूया. वनसेवक या पदाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण व्हिडिओला 5 भागांमध्ये विभागला आहे. यामध्ये भाग 1, वनसेवक म्हणजे नेमकं काय आणि वनरक्षक पेक्षा वेगळं कसं. भाग 2, वनसेवकाचं काम काय असतं आणि वनसेवक कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडतो. भाग 3, पगार किती मिळतो आणि सुट्टी म्हणजेच रजा किती मिळतात आणि सुविधा याबद्दल सर्व काही. भाग 4, वनसेवकाची भरती कशी होते आणि पात्रता काय लागते. भाग 5, महत्त्वाचा प्रश्न, वनसेवक ते वनरक्षक होतात का? कसं होतं? प्रमोशन होतं का? मित्रांनो, महाराष्ट्र वन विभागात 2 बेसिक पद आहेत. एक वनरक्षक आणि दुसरं वनसेवक. ज्यामध्ये वनरक्षक हे गट क संवर्गातील कायमस्वरूपी पद आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सर्व सुविधा आणि नियम लागू आहेत आणि ही एक युनिफॉर्म म्हणजेच वर्दीवाली नोकरी आहे. तर वनसेवक हे कंत्राटी रोजंदारी तत्वावर शिपाई संवर्गाचं पद आहे. याला फॉरेस्ट लेबर पण म्हणतात. जुने काही वनसेवक परमनंट सुद्धा आहेत आणि त्यांना गट ड संवर्गानुसार पगार तसेच शासनाचे सर्व भत्ते, सुविधा, नियम सुद्धा लागू आहेत. पण अशात कोणतीही डायरेक्ट परमनंट वनसेवक भरती घेण्यात आलेली नाही. भविष्यात होऊ शकते. वनरक्षक आणि वनसेवक यामध्ये 3 मोठे फरक आहेत. यामध्ये पहिला, वनरक्षक हे सरळ सेवेतून 12वी शिक्षण पात्रतेवर डायरेक्ट भरतीने कायमस्वरूपी भरले जातात. तर वनसेवक स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी कोणत्याही शिक्षण पात्रतेशिवाय कंत्राटी स्वरूपात भरले जातात. दुसरा फरक, वनरक्षकाला शासनाकडून सुरुवातीला 40 ते 50 हजारापर्यंत प्रति महिना पगार तसेच पगारवाढ दिली जाते. तर वनसेवकाला प्रति महिना 15 ते 18 हजारापर्यंत मानधन दिले जाते. तिसरा फरक, वनरक्षक यांना नियतक्षेत्र वनाधिकारी म्हणून आपल्या नियतक्षेत्रावर नियंत्रण ठेवावे लागते. ज्यामध्ये गस्त करणे, अवैध गोष्टीवर गुन्हे दाखल करणे, वन हद्दीचे संरक्षण करणे यासारखे कार्य आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तर वनसेवकाला वनरक्षकाच्या सोबत राहून सांगितलेले तसेच वनरक्षक यांच्या सूचना व आदेशांचे पालन करावे लागते. ज्यामध्ये गस्त करणे, आग बनवणवा विझवणे, स्वच्छता ठेवणे आणि आवश्यक मजूर कामे पार पाडावी लागतात. म्हणजेच वनसेवक हे वनरक्षकाचे मदतनीस असतात. आता भाग 2 पाहू. वनसेवकाचं काम काय असतं व जबाबदाऱ्या कोणत्या. सकाळी वेळेवर हजर होणे, नंतर दिवसभर 4 मुख्य कामं पार पाडणे. त्यामध्ये 1, रोपवन निर्मिती, खड्डे खणणे, रोपं लावणे, पाणी देणे, पावसाळ्यात हेच 90% काम असतं. 2, वनवा नियंत्रण, उन्हाळ्यात ड्युटी 24 तास. आग लागले की वनरक्षकांना सूचना देऊन आग विझवायची, हे सर्वात रिस्की काम वनसेवकच पार पाडत असतो. 3, कुपन काम, जंगलामध्ये अखाद्य गवत काढणे, अनावश्यक अडथळा निर्माण करणारे लाकूड तोडणे. 4, वनरक्षकाला मदत करणे, गस्तीला सोबत जाणे, तपासणी नाक्यावर थांबणे, नियतक्षेत्रातील सर्व माहिती वनरक्षकापर्यंत पोहोचवणे. आता भाग 3 पाहू. पगार किती मिळतो आणि सुट्टी म्हणजेच रजा किती मिळतात आणि सुविधा याबद्दल सर्व काही. पगार सध्या महाराष्ट्रात वन विभागात वनसेवकाला 15 ते 18 हजाराच्या दरम्यान पगार मिळतो. सुट्टी महिन्यामध्ये 4 ते 5 साप्ताहिक सुट्ट्या मिळतात. तसेच कामाच्या व्यापानुसार वनरक्षकांच्या परवानगीने गरजेनुसार सुट्ट्या भेटतात. भाग 4 पाहू. वनसेवकाची भरती कशी होते आणि पात्रता काय लागते. तर मित्रांनो, सध्या तरी वन विभागात वनसेवक हे पद कंत्राटी भरले जाते. तसेच वय 18+ असणाऱ्या कोणत्याही स्थानिक व्यक्तीला शिक्षण पात्रतेशिवाय कामावर घेतले जाते. वनसेवकाची परमनंट भरती होईल असे सांगितले जात असलं तरी अजूनपर्यंत ऑफिशियल कोणतीही अपडेट आलेली नाही. भाग 5 पाहू. महत्त्वाचा प्रश्न, वनसेवक ते वनरक्षक होता येतं का? म्हणजे प्रमोशन होतं का? तर उत्तर आहे हो, होता येतं. म्हणजे वनसेवक याचं पहिलं प्रमोशन हे वनरक्षक आहे. पण जर तो वनसेवक परमनंट झाला असेल तरच, जे की जुने बरेच वनसेवक वनरक्षक झालेले आहेत.
सध्या वनरक्षक भरतीमध्ये वनसेवकांसाठी रोजंदारी वनमजूर म्हणून 10% जागा राखीव असतात. त्यात स्पर्धा फक्त वनसेवकांमध्येच असते, बाहेरच्या पोरांशी नाही. त्यामधून सुद्धा वनरक्षक बनता येतं. तर मित्रांनो, ही होती वन विभागातील वनसेवक या पदाबद्दलची सविस्तर अशी माहिती. तर आशा आहे की आपल्या सर्वांच्या मनातील वनसेवक पदाबद्दलचे सर्व प्रश्न आणि शंका यांचे समाधान झाले असेल. तरी आणखी काही प्रश्न किंवा शंका शिल्लक असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.